आज आपण द्वितीय इंग्रज आणि मराठा यांच्या दरम्यान जे काही युद्ध लढलं गेलं होतं त्या युद्धाविषयी माहिती पाहणार आहोत. तर आपण पाहिलेलं आहे की इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये एक मोठं युद्ध, एक मोठा सत्ता संघर्ष 1775 ते 1782 या दरम्यान घडून आला. आणि या युद्धाला कारणीभूत होते ते म्हणजे रघुनाथराव पेशवे त्यांची आसुरी महत्वाकांक्षा या युद्धाला कारणीभूत ठरलेली आहे. मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये इंग्रजांच्या आसुरी शक्तीचा शिरकाव, आसुरी महत्वाकांक्षेचा शिरकाव झालेला आहे. मराठा साम्राज्यात इंग्रजांच्या हस्तक्षेपाला आपल्याच माणसांच्या चुकीमुळं सुरुवात झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. आपण त्याविषयी देखील मागील भागामध्ये माहिती पाहिलेली होती. 1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्यावेळी कंपनीवर फ्रेंच आक्रमणाचे सावट पसरलेले होते. तर इजिप्तमधून नेपोलियन भारतावर आक्रमण करणार असल्याच्या वार्ता पसरू लागल्या. अनेक भारतीय राज्यांमध्ये फ्रेंच प्रशिक्षित सैन्य असल्याने ती राज्य नेपोलियनला मदत करतील अशी आशंका निर्माण झालेली होती. आपण जर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर दक्षिणेमध्ये जो काही टिपू सुलतानचं राज्य होतं त्याने देखील पूर्वीच्या काळी आपल्या पदरी फ्रेंच सैनिक ठेवलेले होते. एवढंच नाही तर मराठ्यांचा जो काही सरसेनापती होते महादजी शिंदे यांनी देखील फ्रेंचांच्या मदतीनं एक सुसज्ज असं लष्कर उभारण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणून अनेक भारतीय राज्यांमध्ये फ्रेंच प्रशिक्षित सैन्य असल्याने ती राज्य नेपोलियनच्या मदतीला जातील अशा प्रकारची आशंका निर्माण झाली होती. टिपू सुलतानने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी थेट फ्रान्सपासून तो तुर्कस्तान, अरबस्तान, मॉरिशस, अफगाणिस्तान यांच्याशी देखील संपर्क ठेवलेला होता. अशा प्रकारे मी मगाशीच सांगितलं की टिपू सुलतान हा दूरदर्शी राज्यकर्ता होता. त्याने आपल्या पदरी फ्रेंच प्रशिक्षित अशी सेना ठेवलेली होती. फ्रेंचांचे अधिकारी त्यांच्या तुकड्यांना, लष्कराला प्रशिक्षित करत होते. त्यामुळे कंपनीकरिता वातावरण भयग्रस्त होते. पण वेलस्ली साम्राज्यवादी मनोवृत्तीचा असल्याने वरील संकटे दूर करून भारतामध्ये इंग्रज सत्ता अधिक बलशाली करण्याचा त्याने चंग बांधलेला होता. त्या दृष्टीने तो जंग पछाडत होता. तीच गोष्ट ह्या वेलस्लीच्या मनात डाचत होती की नेपोलियनला ही राज्य मदत करतील आणि इंग्रजांची नक्कीच पिछेहाट घडून येईल. त्या दृष्टीने वेलस्लीने तैनाती फौज पद्धतीचा अवलंब केला. मराठे आपसातील भांडणामुळे, आपसातील वादामुळे, लालचेमुळे या जी काही तैनाती फौज होती या तैनाती फौजेच्या जाळ्यात मराठे अलगद सापडले आणि या इंग्रजांच्या साम्राज्यवादी वृत्तीला बळी पडलेले आपणास दिसून येतात. मार्च 1800 मध्ये नाना फडणवीसांचा मृत्यू झाला आणि असं म्हटलं जातं की नाना फडणवीसांच्या मृत्यूमुळं मराठेशाहीची अनंत हानी झालेली आपल्याला दिसून येते किंवा मराठेशाहीतील शहाणपण लयाला गेलं असं देखील वर्णन या ठिकाणी नाना फडणवीसांच्या कर्तबगारीचं, मुत्सद्देगिरीचं केलेलं दिसून येतं. इंग्रजांकडून असणारा धोका नानांनी ओळखलेला होता. मराठ्यांना त्यांनी तैनाती फौजेपासून दूर ठेवलेले होते. नाना फडणवीस अत्यंत दूरदर्शी, अत्यंत चाणाक्ष आणि अत्यंत मुत्सद्दी असे नेते होते. मराठ्यांचे सरदार होते आणि त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने मराठ्यांना किंवा मराठ्यांच्या मनात जी लालसा निर्माण झालेली होती तैनाती फौजेविषयी किंवा मराठे तिचा धोका ओळखत नव्हते, तर अशा वेळेला नानांनी किंवा नाना फडणवीसांनी मराठ्यांना या तैनाती फौजेपासून दूर राहण्याचाच कायमस्वरूपी सल्ला दिला. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर मात्र मराठ्यांच्या जे काही आत्मघातकी नेते होते त्यांना अटकाव करणारं कुणीही राहिलेलं नाही. नानांच्या मृत्यूनंतर पेशवा बाजीराव द्वितीय
कुणाचेही नियंत्रण मानत नव्हता. तो मानेल तसा व्यवहार करू लागला. मराठा सरदारांमधील भांडणे सोडवून त्यांना एकत्र आणण्याऐवजी आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तो त्या भांडणांना खतपाणी देत होता. उलट त्यामध्ये भांडणांमध्ये फोडणी घालत होता. शिंदे आणि होळकर यांच्यातील भांडणात बाजीरावाने दौलतराव शिंदेंचे समर्थन केले व होळकरांशी या दुसऱ्या बाजीरावाचं वर्तन हे अन्यायकारक असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, मराठ्यांच्या साम्राज्यासाठी दुसऱ्या बाजीरावाची रणनीती अत्यंत आत्मघातकी स्वरूपाची ठरलेली आहे. पेशव्याची जी काही केंद्रीय सत्ता होती ती पेशव्याच्या केंद्रीय सत्तेला दुसऱ्या बाजीरावाच्या धोरणामुळं गालबोट लागलेलं आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या बाजीरावाने जे काही मराठा संघ होता, मराठा साम्राज्य होतं, या मराठा साम्राज्या अंतर्गत असणाऱ्या सरदारांना एकत्र आणण्याऐवजी त्यांच्यात आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये आणखी भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. चिथावणीखोर वर्तन दुसऱ्या बाजीरावाचं आपल्याला दिसून येतं. 1797 मध्ये तुकोजी होळकर यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी मोठा मुलगा काशीराव यास बसवण्यात आलं किंवा त्याला त्यांच्या जागी सरदारकी बहाल करण्यात आली. परंतु काशीराव वेडसर असल्याने किंवा मंदबुद्धी असल्याने त्यामागील बाजीरावाचे व दौलतराव शिंदे यांचे कारस्थान लक्षात आल्याने मल्हारराव, विठोजी व यशवंतराव या काशीरावाच्या लहान भावांनी आक्षेप घेतला आणि त्यावरून पेशवा बाजीराव आणि होळकर बंधू यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे. पहा, इंग्रज मराठ्यांच्या साम्राज्यातर्गत हस्तक्षेप करत होते. इंग्रज मराठ्यांचं साम्राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मराठा सरदार, मराठा पेशवा हे मात्र आपसामध्ये भांडणं करण्यात, आपसामध्ये शक्तिपात करून घेण्यास कारणीभूत ठरत होते आणि त्यांनी निश्चितपैकी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यावरून शिंदेंची सक्रिय मदत केली होती. अशा स्थितीत 1797 मध्ये मल्हारराव मारला गेला. हे जे काही कृत्य होतं मल्हाररावाला मारण्याचं, हे कृत्य शिंदेच्या सैनिकांनी केले, दौलतराव शिंदेच्या सैनिकांनी केले. त्यानंतर एप्रिल 1801 मध्ये बाजीरावाने विठोजीला ठार केले. लॉर्ड वेलस्ली सारखा शक्तिशाली गव्हर्नर जनरल भारतातील एक एक राज्य सत्तेखाली आणत असताना, गिळंकृत करत असताना हा दुसरा बाजीराव नावाचा पेशवा मात्र आपल्याच सरदारांच्या भांडणांमध्ये मशगूल होता. आपल्यावरील अन्याय पाहून खवळलेल्या यशवंतराव होळकराने आता सरळ सरळ निर्णय घेतलेला होता. होळकरांचं जे काही मानहानी झालेली होती ती मानहानी धुवून काढण्याचा यशवंतराव होळकराने निर्णय घेतला. यशवंतराव होळकर हा होळकर घराण्यातील सर्वात योग्य असा आणि अत्यंत शूर असा सरदार होता आणि यशवंतराव होळकराने ऐन दिवाळीच्या दिवशी पुण्यावर हल्ला चढविलेला आहे. त्यावेळी हडपसर येथे लढाई झाली आणि या लढाईमध्ये यशवंतराव होळकराने मराठ्यांचा जो काही पेशवा होता दुसरा बाजीराव याचा सपशेल पराभव केलेला आहे. दुसऱ्या बाजीरावाचा यशवंतराव होळकराने पूर्ण पराभव केला आणि या पराभवाच्या भीतीने किंवा मृत्यूच्या भीतीने दुसऱ्या बाजीरावाला पुणे सोडून पळून जावं लागलं. यशवंतरावाने अमृतरावाचा मुलगा विनायक ह्यास पेशवा बनविले. परिणामी बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेलेला आहे. ह्यावेळी बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये दुर्दैवाने पुन्हा एकदा वसईचा तह झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागतंय की 31 डिसेंबर 1802 हा जो काही वसईचा तह झाला हा मात्र मराठ्यांच्या काळजावर एक मोठा वार ठरलेला आपल्याला दिसून येतो. 1775 ते 1782 या दरम्यान रघुनाथरावाच्या पेशवेपदाच्या वेळापायी मराठी सत्ता लयाला जाण्याची वेळ आली
परंतु त्यावेळेस मात्र मराठ्यांची बाजू इंग्रजांपेक्षा श्रेष्ठ ठरलेली आहे. मराठे एकीने लढलेले आहेत. आणि आता मात्र दुसऱ्या बाजीरावाचं दुर्दैव की त्याने इंग्रजांशी 31 डिसेंबर 1802 वसईचा तह केला आणि एकदम भरभक्कमपणे इंग्रजांचा हस्तक्षेप आता मराठी राज्यामध्ये होणार होता. वसईच्या तहाप्रमाणे बाजीरावाने इंग्रजांचे संरक्षण पत्करले आणि इंग्रजांची 6000ची तैनाती फौज तोफखान्यासह हत्यारबंदपणे पुण्यामध्ये ठेवण्याचं कबूल केलेलं आहे. वेलस्लीच्या तैनाती फौजेच्या जाळ्यामध्ये मराठे अलगद अडकलेले आहेत आणि ते फक्त दुसऱ्या बाजीरावाच्या सत्ता लोलुप धोरणापायी आपले सरदार त्याला वाचवता आलेले नाहीत. आपल्या सरदारांचा खुद्द त्यानेच शक्तिपात केलेला आहे. आपल्या सरदारांमध्ये त्याने भांडणे लावलेली आहेत आणि अशा प्रकारे बाजीरावाने 31 डिसेंबर 1802 तैनाती फौजेचा करार इंग्रजांशी केला, तह स्वीकारला. इंग्रजांची 6000ची फौज तोफखान्यासह पुण्याला दाखल झाली. गुजरात, नर्मदा, तापी क्षेत्रातील तसेच तुंगभद्रा प्रदेशातील एकूण 26 लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना देण्याचे देखील बाजीरावाने कबूल केलेले आहे. आणि हे आपण जे म्हणतो की बुडत्याचे पाय डोहाकडे, अशा प्रकारची परिस्थिती या बाजीरावाने मराठा साम्राज्यामध्ये निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे सुरत सारखं अत्यंत महत्त्वाचं शहर, अत्यंत मौलिक असं शहर इंग्रजांना हसतमुखाने बहाल केलं. याच्यासारखा निलाजरेपणा बाजीरावाकडून घडला हे मराठेशाहीचं दुर्दैव असलेलं आपल्याला दिसून येतं. निजामाकडून चौथाई वसूल करण्याचा अधिकार पेशव्याने सोडून दिला. तसेच गायकवाडांविरुद्ध युद्ध न करण्याचे अभिवचन दिले. अशा प्रकारे जी काही चौथाई होती किंवा उत्पन्नाचा चौथा भाग, याला चौथाई म्हणतात, निजामाकडून चौथाई वसूल करण्याचा अधिकार 31 डिसेंबर 1802 पर्यंत मराठ्यांकडे होता, मराठा साम्राज्याकडे होता. मराठा साम्राज्याला तिथून उत्पन्न प्राप्त होत होतं आणि हा देखील अधिकार या दुसऱ्या बाजीरावाने वेडपटपणाने सोडून दिलेला आपल्याला दिसून येतो. आता निजामाचा अधिकार इंग्रजांनी का मागितला तर निजाम हा इंग्रजांच्या संरक्षणामध्ये होता. निजामाने याच्या अगोदरच तैनाती फौजेचा स्वीकार केलेला होता. त्याचप्रमाणे पेशव्याने इंग्रजांशिवाय इतर कोणत्याही युरोपियन सत्तेशी संबंध ठेवू नये असा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी या करारामध्ये होता. म्हणजे मराठ्यांनी आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. दुसरा बाजीराव अत्यंत मूर्ख ठरला आणि अशा प्रकारे महाराष्ट्राचं किंवा मराठा साम्राज्याचं परराष्ट्र धोरण देखील इंग्रजांच्या ताब्यात गेलेलं आपल्याला दिसून येतं. पेशव्यांच्या परराष्ट्र संबंधावर या गोष्टीमुळं अत्यंत नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे. मराठे त्यांच्या परराष्ट्र संबंधाला देखील मुकलेले आहेत. अशा प्रकारे आपण पहिल्या मराठा इंग्रज युद्धाची माहिती पाहिलेली होती आणि आज आपण दुसऱ्या इंग्रज आणि मराठा यांच्यातील युद्धाची माहिती पाहिलेली आहे. आणि हा वसईचा तह अशा प्रकारे अत्यंत घातक असा ठरलेला आहे. मराठ्यांच्या काळजावरचा हा शेवटचा प्रहार ठरला असं देखील म्हटलं तरी हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील भागात.